हाय हॅलो नमस्कार, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर। उपवासाला चालणारे साबुदाणा आणि आलूच्या खिसेपासून तयार केलेले पापड पाहणार आहोत। पण असं दाणेदार मस्त एकदम पाहिल्याच्या नंतर खायच्या अपेक्षा वाटावं अशी। त्यासाठी ना साबुदाणा, जाड साबुदाणा एक पॉकेट रात्री भिजू घातलेलं आहे, म्हणजे एक पॉकेट म्हणजे अर्धा किलोचं पॉकेट। आणि सकाळी पहा फुलून चांगलं झालेलं आहे। पाणी थोडं जास्तीचं ठेवायचं, कारण आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे। बऱ्यापैकी फुललेलं आहे पहा साबुदाणा। आणि हे आपण चुलीवर करणार आहोत मस्तपैकी गच्चीवर। एकतर गॅसचा तुटवडा सुद्धा चालू आहे, आणि अशी कोणतीही मोठी कामं करायचं असले की गॅसवरच लवकर होतात कामं। आपण जास्त जाळ टाकून मस्त पटकन शिजवलं ना की लवकर होईल आणि चांगलं शिजलं जाईल। त्यासाठी पहा 4 आलू घेतले, म्हणजे जवळपास 1 किलोचे आहे ते, आणि त्याची साल काढून खीस करून घेतली पहा। आपण पाणी एकाच 2 ठेवलं, पण जास्त होईल काही म्हणून थोडं काढायला घेतलं पहा मी। आणि कमी पडलं तर वरून टाकता येईल, पण पातळ झालं तर नंतर कमी करता येणार नाही, म्हणून अगोदर थोडं पाणी काढून ठेवायचं। आणि मग आपण साबुदाणा टाकून घेतलं पहा। ह्याला बूड लागू देऊ नये म्हणून वरवर फिरत राहायचं, एकतर व्यवस्थित एकजीव होईल मिश्रण आणि बूड लागणार नाही, त्यासाठी व्यवस्थित फिरत राहायचं 1 मिनिटांनी। साबुदाणा आपले सगळं ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घ्यायचे, आणि शेंदे मीठ टाकून घेतलं पहा। आणि जेवढं चांगलं शिजवलं ना तेवढं चांगले पापड पातळ येतील, आणि तळवताना सुद्धा ते उडणार नाहीत, नाहीतर ते आपले दाणे साबुदाण्याचे तसेच अखंड राहिले। आपण तसंच जर टाकलं ना वाळतील, सगळं होईल, पण नंतर ते तळताना ना त्याचे फटफट उडून असे आपल्या अंगावर तेल वगैरे उडायचे चान्सेस असतात। त्यासाठी पूर्ण ट्रान्सपरंट करून घ्यायची त्याची आहे ग्रेव्ही। आता वरून खीस टाकले, लगेच एवढ्या वेळातच खिसून गेले तरी लाल पडायला चालू झालं होतं पहा। 50% शिजलं होतं चांगलं आपलं साबुदाणा। मग हे पण आपण टाकून घेतलं। आता दोन्ही एकत्र करून चांगला अजून 50% शिजून घ्यायचा, आणि जे साबुदाणा पांढरे दिसत आहे ते ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घ्यायचं आपल्याला। त्यामुळे काय होईल की साबुदाण्याचे पापड पातळ होतील, आणि आपल्याला तळताना ते जे तेल उडतं ना ते तेल उडणार नाही। हे पहा साबुदाणा आणि आलूचं खीस किती मस्त शिजलेलं आहे, आणि एकजीव झालेलं आहे, जवळपास शिजून झालेलं आहे बऱ्यापैकी। आणि थोडं घट्ट वाटत होतं आपल्याला हे मिश्रण, त्यासाठी आपण थोडं वरून गरम काढून ठेवलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे। असं एखादं एक कवर घरी ठेवायचं, त्यामुळे खूप सोपं होतील आपल्याला पापडाचे कामं। कॉटनच्या कपड्यावर टाकल्यानंतर खूप हार्ड जातील काढायला, आणि अशा कवरवर खूप लवकर निघतात पापड। आपल्याला ना पापड टाकल्याच्या नंतर त्याला स्पर्श करायचं नाही, जसं टाकायचं सोडून टाकायचं, ते आपोआप पसर होतात। टाकलं ना की मग बूड धरतात आणि काढताना खूप त्रास होतो। हे पहा सगळे पापड मी टाकून घेतलेले। हे पहा आता वाळल्याच्या नंतर किती मस्त झाले, एकदम पातळ। एवढे पातळ झालेले असताना सुद्धा आपल्याला तळल्याच्या नंतर दाणेदारच दिसणार आहे ते। नुसतं साबुदाण्याचे टाकले असते तर खूप पांढरे झाले असते। आपण खीस टाकल्यामुळं ना, आलूचा खीस टाकल्यामुळे थोडं पिवळट कलर येईल। आता तळून दाखवते तुम्हाला पहा। चवीला ना तर ना 1 नंबर होतात चवीला, नक्की ट्राय करा। ह्याच्यामध्ये मिरचू टाकलं तरी चालते, पण मी नाही टाकले। मस्त दाणेदार आणि खीस दिसत आहे पहा, किती भारी दिसत आहेत पापड। दिसायला पापड छोटे दिसतात, पण तेलात टाकल्याच्या नंतर खूप मोठे होतात, त्यासाठी ॲट अ टाईम 1च काढायचे पापड। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा, आणि सबस्क्राईबसुद्धा करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार। बाय।